येत्या निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू होण्याची दाट शक्यता आहे। याचं कारण गृहमंत्री अमित शाह यांच्या गाडीची सीएएची नंबर प्लेट। यातून नेमके काय संकेत मिळतायत, सीएए बाबत देशामध्ये नेमकं काय घडतंय, पाहूयात या रिपोर्टमधून। देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार? अमित शहांचा कारचा नंबर सोशल मीडियावर व्हायरल। अमित शहांच्या गाडीवर सीएएची नंबर प्लेट। लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे, पण लोकसभा निवडणुकीआधी देशात सीएए कायदा लागू करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू झाली आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर अमित शहांच्या कारची नंबर प्लेट ही जोरदार चर्चेत आहे। अमित शहांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर सीएए अशी अक्षरं दिसल्यामुळे निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होणारच असा अंदाज लावला जातोय। अमित शहा यांनी देखील यापूर्वीच सीएए कायदा लागू करणार असल्याची घोषणा केली आहे। ममता दीदी, सीएए देश का कानून है, इसको कोई रोक नहीं सकता और हम सीएए को लागू कर रहे हैं। नागरिकत्व सुधारणा कायद्याला मुस्लिम समाजाकडून विरोध केला जातोय। मुस्लिम समुदायाला त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल अशी चिंता आहे। या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल। पण या कायद्यात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातल्या फक्त हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख समुदायांना नागरिकत्व देण्याचा समावेश आहे। हिंदू बहुल देशातून भारतात आलेल्या मुस्लिमांचा यात समावेश नाहीये। त्यामुळे हा कायदा आणून भारतात आलेल्या मुस्लिम निर्वासितांना शोधून त्यांना भारताबाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय। दरम्यान आसाममध्ये सीएए कायदा लागू करणारे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी विरोध करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे। So I personally urge the people who oppose CEA to take the matter to the Supreme Court. Already it is in the Supreme Court, but case was not listed because rule was not notified. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नागरिकत्व सुधारणा कायदा चर्चेत आलाय। राम मंदिराची निर्मिती, कलम 370 हटवणं आणि तिहेरी तलाक रद्द करून भाजप सरकारनं मोठं लक्ष गाठलंय। आता सीएए कायदा देशात लागू करून हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण करण्याचा भाजपचा डाव असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।